नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नांदेड केंद्राचे कार्यक्रम ऐकणारे आमचे रसिक श्रोते हो, आपल्या सगळ्यांना नम्रता वावळेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, आज आहे 19 नोव्हेंबर. आज आहे जागतिक सीओपीडी डे आणि सीओपीडी या दिवसाचं महत्त्व आज आपण आजच्या कार्यक्रमामधून फुफ्फुसाशी संबंधित आजार किंवा दीर्घकालीन अडथळा आणणारे फुफ्फुसांचे आजार किंवा विकृती या संदर्भात आजच्या कार्यक्रमामध्ये सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. आणि आपल्या सगळ्यांना फुफ्फुसासंबंधी खूप सारी माहिती देण्यासाठी या फुफ्फुसाचे कोणकोणते आजार असतात किंवा सीओपीडी म्हणजेच दीर्घकालीन अडथळा आणणारे फुफ्फुसांचे आजार याविषयी इत्थंभूत अशी माहिती देण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आम्ही निमंत्रित केलंय फुफ्फुस रोग तज्ज्ञ डॉक्टर समीर कोटलवार सरांना. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये डॉक्टर समीर सरांचं मी मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नुकतंच मी श्रोत्यांना सांगितले की आज आहे जागतिक सीओपीडी डे आणि जागतिक सीओपीडी डेचं काय महत्व आहे किंवा 19 नोव्हेंबरला हा साजरा करण्यात येतो, या अनुषंगाने सीओपीडी म्हणजे नेमकं काय याविषयी आमच्या असंख्य श्रोत्यांना आपण सांगावं. नमस्कार, मी डॉक्टर समीर कोटलवार, फुफ्फुस रोग तज्ज्ञ असून मी आज तुम्हाला वर्ल्ड सीओपीडी डे म्हणजेच जागतिक सीओपीडी डे याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. सीओपीडी म्हणजेच क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज आणि मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं यालाच मराठीमध्ये दीर्घकालीन अडथळा आणणारी फुफ्फुसांची विकृती किंवा फुफ्फुसांचा आजार असंही म्हणतो. डॉक्टर, इथे एक प्रश्न. सीओपीडी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या आजाराला आताच आपण मराठीमध्ये पण सांगितले, पण हा आजार कशामुळे होतो याविषयी सांगावं. हा आजार होण्याची मुख्य कारणे म्हणजे मेनली तंबाखू, जसं की बिडी, सिगारेट, हुक्का, गुटखा, जे की या गोष्टी 40 ते 50% लोकांमध्ये या गोष्टींचा समावेश असतो. अच्छा. आणि हा आजार किती प्रमाणामध्ये पसरू शकतो डॉक्टर. जवळपास 2024च्या WHO जागतिक आकडेवारीनुसार इंडियामध्ये हा आजार 10 पैकी एका व्यक्तीस होतो आणि जवळपास भारतामध्ये 5.5 ते 6 कोटी लोकांना या आजाराची लागण आहे. डॉक्टर, आता आपण सीओपीडी म्हणजेच दीर्घकालीन अडथळा आणणारे फुफ्फुसांच्या आजाराचं महत्व आपण सांगितलेलं आहे. आणि डॉक्टर, म्हणजे आम्हाला इथे असं जाणून घ्यायचंय की फुफ्फुसाचे असे कोणकोणते आजार असतात बरं. फुफ्फुसांमध्ये बरेच काही दीर्घकालीन आजार असतात, जसे की सीओपीडी ज्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. दुसरे असे आजार आहेत जसं अस्थमा, तो पण एक फुफ्फुसांचा आजार आहे जो की अलर्जीमुळे होतो. दुसरे कारणी म्हणजे ट्युबरक्युलोसिस, त्याला आपण टीबी म्हणतो. नंतर फुफ्फुसांचे कर्करोग म्हणजेच कॅन्सर्स. नंतर ब्रॉन्किएक्टॅसिस म्हणजे फुफ्फुसांचे इन्फेक्शन्स. नंतर न्यूमोनिया आणि एक प्रकारचा आणखी एक टीबी असतो, त्याला आपण पान टीबी म्हणतो, ज्याच्यामध्ये फुफ्फुसांमध्ये पाणी होतं. अच्छा, बरं. पण आज आपण सीओपीडी या आजारासंदर्भात श्रोत्यांना माहिती देणार आहोत आणि या आजाराचे धोके काय आहेत किंवा हा आजार कशा पद्धतीने पसरू शकतो. फुफ्फुसाशी संबंधित असणारा सीओपीडी हा आजार नेमकं कशामुळे होतो आणि यावर काय उपाययोजना आपण केल्या पाहिजे या विषयाला अनुसरून आज आपण चर्चा करूयात डॉक्टर. तर सीओपीडी या आजाराची मुख्य कारणे कोणती आहेत डॉक्टर. जसे मी तुम्हाला आत्ताच बोललो मॅडम, मेन कारण म्हणजे तंबाखू. 40 ते 50% रुग्णांमध्ये तंबाखू हा एकमेव कारण असतो. दुसरी कारणे म्हणजे चुलीचा धूर, म्हणजे ग्रामीण भागामध्ये जशी आई आजी आहेत ते लाकूड, शेण, कोळसा यांचा धूर. अगदी बरोबर. ग्रामीण भागातील स्त्रियांना चुलीवर स्वयंपाक करताना त्यांचा थेट संपर्क धुराशी येतो आणि चुलीचा धूर हा सायलेंट किलर आहे असं म्हणतात. आणि दुसरी कारणे म्हणजे प्रदूषण. अगदी बरोबर आहे. कारखान्यांची धूळ. हो, अच्छा, बरोबर आहे. हल्ली म्हणजे प्रदूषणाचा प्रकार इतका वाढलेला आहे. का वाढला हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे, कारण आपण वृक्षतोड करतोय आणि कितीही केलं तरी मनुष्य जिम्मेदार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बिलकुल बरोबर आहे. आणखीन कारण कोणती आहेत डॉक्टर. लहानपणी वारंवार छातीचे इन्फेक्शन्स म्हणजे न्यूमोनिया होणे, ट्युबरक्युलोसिस होणे आणि HIV ही सुद्धा कारणे आहेत. आणि
जन्मतःच मुलांचं फुफ्फुस हे कमी वाढ होणे, अच्छा, हे पण एक कारण आहे. नंतर काही जेनेटिक कारणे आहेत, जसं की अल्फा-1 अँटीट्रिप्सिन डिफिशियन्सी. एक अल्फा-1 अँटीट्रिप्सिन आपल्या शरीरामध्ये असतो, त्याची जर डिफिशियन्सी असेल तर कमी वयामध्ये पण हा आजार दिसून येतो. अच्छा, आता मगाशी आपण सांगितलं की धूम्रपान किंवा धुराच्या संपर्कात येण्याचं याचं मुख्य कारण आहे म्हणून असं सांगितलं. पण हल्ली या प्रकारचे आजार जास्त उदयास येतात, पण खूप प्रमाणामध्ये कोणी दाखवतं किंवा बऱ्याच प्रमाणामध्ये याला झाकून ठेवण्याचाही प्रयत्न करतात. यावर आपण काय सांगणार डॉक्टर? ज्यांनाही 3 महिन्यांपेक्षा खोकला किंवा कफ असणे, थोडेही चालल्यानंतर धाप लागणे, जसे की 100 पावले चालल्यानंतर धाप लागणे, नंतर वारंवार छातीमध्ये इन्फेक्शन्स होणे आणि त्यावर नंतर वारंवार अँटीबायोटिक घ्यावं लागणे, नंतर ओठ किंवा नख निळी पडणे, वजन कमी होणे. जर का तुम्हाला अशी लक्षणे दिसून आल्यास त्यांनी त्वरित आपल्या जवळच्या पल्मोनॉलॉजिस्टकडे किंवा फुफ्फुस तज्ञांकडे जाऊन त्याची तपासणी केली पाहिजे. खूप छान. म्हणजे या आजाराच्या संदर्भात लक्षणे अशी आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आणखीन कशा प्रकारची लक्षणे दिसून येतात डॉक्टर? मॅडम, सीओपीडी म्हणजे नेमकं काय, आपली श्वासनलिका असते ना, ती संकुचित पावते आणि ज्यामुळे हवा मध्ये तर जाते पण बाहेर हवा काढण्यासाठी पेशंटला त्रास होतो. म्हणजे इनहेल करताना सोपं जातं पण एक्झेल करताना पेशंटला अडथळा निर्माण होतो. अच्छा, मग अशा वेळेस काय केलं पाहिजे डॉक्टर? मग अशा वेळेस आपण काही टेस्ट असतात मॅडम, जसे की इन्व्हेस्टिगेशन्स, म्हणजे निदान करण्यासाठी आपल्याला ते उपचार प्रणाली स्वीकारावी लागते. मग काय टेस्ट आहे डॉक्टर? जसे बेसिक टेस्ट म्हणजे काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स असतात, नंतर चेस्ट एक्सरे, जे डिजिटल चेस्ट एक्सरेज किंवा सीटी स्कॅन, ज्याला आपण HRCT चेस्ट म्हणतो, आणि एक स्पायरोमेट्री नावाची टेस्ट असते. फार सिंपल असते आणि ज्यामध्ये 15 ते 20 मिनिटांची ही टेस्ट असते आणि यामध्ये सीओपीडी हा आजार आहे का नाही आणि आहे तर किती प्रमाणात आहे, माइल्ड आहे, मॉडरेट आहे, सिव्हिअर आहे किंवा व्हेरी सिव्हिअर आहे, आणि त्यानुसार त्याची उपचार पद्धती पण ठरते. बरं, म्हणजे हा आजार समूळ नष्ट होणारा आहे काय डॉक्टर? नाही मॅडम, हा आजार समूळ नष्ट नाही होणार, पण हा आजार कंट्रोलमध्ये राहू शकतो. अच्छा, आणि डॉक्टर, या आजाराची जेव्हा निदान आपण करतो आणि हा आजार झालाय असं जेव्हा आपल्याला कळतं, तर यावर उपाययोजना काय केल्या जातात डॉक्टर? उपाययोजना म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे स्मोकिंग सोडणे, म्हणजे धूर सोडणे. बीडी असो, सिगारेट असो, हुक्का असो किंवा चुलीचा धूर असो, या गोष्टींपासून लांब राहणे. नंतर डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले इनहेलर्स घेतणे. इनहेलर्स म्हणजे ज्या गोष्टींना आपण घाबरतो, घाबरू नका, हे तुमचे एक छोटेसे ऑक्सिजन सिलेंडर आहे. जर का तुम्ही रोज इनहेलर्सचे 1 किंवा 2 पफ घेतलात तर तुमचं आयुष्य 10 ते 15 वर्षांनी वाढतं. अच्छा, आणि नियमितपणे श्वासाचे व्यायाम आणि फुफ्फुसांचे व्यायाम करणे, ज्याला की आपण पल्मनरी रिहॅबिलिटेशन म्हणतो. अच्छा, सोबत न्यूमोनिया आणि फ्लूची लस घेणे, वॅक्सिनेशन, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. बरं डॉक्टर, उपाययोजना जेव्हा यावर आपण करतो, आता आपण सांगत आहात की ही लस घेणं, पण त्यासाठी काही वयोमर्यादा आहे का? मॅडम, अकॉर्डिंग ज्या नवीन गाईडलाईन्सनुसार ज्यांना ही सीओपीडी हा आजार आहे त्या सर्वांनी न्यूमोकोकल आणि इन्फ्लुएन्झा वॅक्सिन्स घेतल्या पाहिजेत. अच्छा, 60 वर्षाच्या वयावरील सर्वच व्यक्ती ज्यांना की कुठलाही आजार आहे, फुफ्फुसांचा सोडून कुठलाही आजार आहे, ते सर्वांनीच घेतले पाहिजे. आणि त्यासोबत कमी वयांची व्यक्ती आहेत ज्यांना सीओपीडी आढळून आलेलं आहे, त्या सर्वांनीच वॅक्सिनेशन घेणे अगदी गरजेचं आहे. डॉक्टर, मगाशी आपण म्हणालात की सिगरेट सोडणं किंवा धुराचे संबंधित जे काही आहेत, हुक्का, बिडी, काय काय म्हणालात आपण, ते सगळं काही सोडणं, पण हल्ली व्यसन इतकं प्रमाणात या गोष्टींचं वाढलेलं आहे की जिकडे पाहावं आजकाल शाळा, कॉलेजेस किंवा मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये देखील या प्रकाराचा उदय होत आहे आणि झपाट्यानं हा प्रकार किंवा ही व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे. यावर आपण एक डॉक्टर आहात, काय सांगणार? मॅडम, मी तुम्हाला आज एक नक्की गोष्ट सांगेल. आजकालची मुले जे की स्कूलमध्ये जातात किंवा कॉलेजमध्ये जातात, अशा मुलांमध्ये सिगारेट स्मोकिंग म्हणजे ती एक फॅशन बनलेली. अगदी बरोबर आहे. आणि सिगारेट स्मोकिंग तर सोडा, आजकाल वेपिंग म्हणजे ई सिगारेट्स येत आहेत मॅडम. अच्छा, म्हणजे हा प्रकार काय आहे डॉक्टर? ई सिगारेट्स म्हणजे यामध्ये कसं असतं,
की यामध्ये निकोटीन असतं आणि ते बीडी आणि सिगारेटपेक्षा जास्त प्रमाणात मेंदूत पोहोचतं निकोटीन. बरं. आणि जे की एक वेब पॉड असतो तो 20 ते 40 सिगारेट इतका निकोटीन त्यामध्ये असतो. जर का तुमची मुलं 5 ते 10 फूक त्या वेपनी घेत असतील तर ते 1 ते 2 पाकिटं सिगारेटची ओढतायत एवढं नुकसान करतं. अगदी बरोबर आहे डॉक्टर. पण आजकाल म्हणजे तरुण होण्याच्या आधीच मुलं शाळेतले असो किंवा टीन एजचे मुलं म्हणा हा प्रकार ते करत आहेत. मग त्यांच्या शारीरिक वाढीवर पण बऱ्याच प्रमाणामध्ये परिणाम दिसून येतात. यावर कसं? जी की आता तुम्ही जसं म्हणाल टीन एज, जशी 14 ते 20 वर्ष मुलं आहेत, अगदी त्यांची फुफ्फुसं पण 14 ते 20 वर्षांचीच पाहिजेत. अगदी. पण ई सिगारेट्समुळे नॉर्मल सिगारेट्स, वेपिंग या गोष्टींमुळे जी 14 वर्षांची मुलं आहेत त्यांची फुफ्फुसं 35 ते 40 वर्षांच्या व्यक्तीसारखी असतात. म्हणजे फुफ्फुसांची वाढ एवढ्या झपाट्याने वाढते. भलेही मुलांचं वय 14 असेल पण त्यांची फुफ्फुसं 35 ते 40 वर्षाच्या व्यक्तीसारखी दिसतात. अच्छा, मग यावर काय केलं पाहिजे डॉक्टर, की अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी शासनामार्फत किंवा एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय भूमिका निभावणार डॉक्टर? मॅडम, भारत सरकारने ऑलरेडी 2019 मध्येच ई सिगारेट पूर्णपणे बॅन केली आहे. अच्छा. पण ते सर्रास ऑनलाईन तुम्हाला भेटतील ई सिगारेट्स. यावर काही बंदी नाही का डॉक्टर? आता बॅन केल्यानंतरही जर भेटत असेल तर इथे काय उरलंच नाही असं म्हणावं लागेल. पण यासाठी आपणच जिम्मेदार आहोत. एकतर सिगारेट्स सोडणं आणि अशा गोष्टी विकतच न घेतल्यास त्याचा परिणामच होणार नाही. मॅडम, अगदी बरोबर आहे. पण डॉक्टर, या प्रकारची जी व्यसनाधीनता पसरत आहे आणि आपण म्हणत आहात की विकतच नाही घेतली पाहिजे. जेव्हा एका व्यक्तीला कोणत्याही गोष्टीचं व्यसन झालेलं आहे तर तो व्यक्ती मागचाही विचार करणार नाही आणि पुढचा तर कधीच करणार नाही. त्याला जे हवं ते मिळवण्यासाठी ते कोणत्याही थरावर पोहोचू शकतो. अशा वेळेस त्याच्या घरच्यांची भूमिका काय असायला हवी डॉक्टर? मॅडम, एकतर याला आपण प्रिव्हेन्शनमध्ये जर बोलल्यास आपण काही गोष्टी आपण टाळू शकतो. जसे की ज्या व्यक्तीला सिगारेट किंवा ई सिगारेट किंवा तंबाखू हे सोडायचंच असेल आणि त्यांनी जर ठाम निर्णय घेतला असेल आणि जर तो व्यक्ती म्हणत असेल की मी सिगारेट उद्या सोडेन किंवा पुढच्या रविवारपासून सोडेन, असं कधीच नाही होणार. अशा वेळेस एकच तारीख ठरवायची, उद्या किंवा परवा किंवा पुढचा रविवार. तो डे फिक्स ठेवावा, कॅलेंडरवर मार्क करावा आणि तेव्हा त्या दिवसापासून पूर्णपणे सिगरेट किंवा ई सिगारेट किंवा ज्याचे काही त्याला व्यसन आहे ती पूर्णपणे त्या दिवशीपासून बंद करावी. आणि दुसरी स्टेप आहे जसे की 5 एफ. पहिला एफ म्हणजे फ्रेंड, म्हणजे जे मित्र तुमच्या सोबत सिगारेट्स पितात अशा फ्रेंड सोबत दूर राहणे. दुसरं म्हणजे फॅमिली प्लेसेस, जिथे फॅमिली प्लेसेस म्हणजे जिथे आपण रोज सिगारेट ओढतो, बाल्कनी असो किंवा कुठली चहाची टपरी असो, तिथे 1 महिना जाऊच नाही. तिसरी एफ म्हणजे फुल पॅकेट. एकदा एकही घरामध्ये सिगारेटचं पॅकेट आणायचं नाही. चौथी एफ म्हणजे फायर, म्हणजे लायटर. पॉकेटमधून किंवा घरामध्ये लायटरच आणायचं नाही. 5वा म्हणजे फ्री टाइम. रिकामा वेळ हा सिगारेटचा मित्र असतो. तर तुम्ही रिकामा वेळ ठेवायचाच नाही. तुम्ही चालत राहा, वॉक करा किंवा तुम्हाला गाणी ऐका, तुम्हाला ज्याच्यामध्ये मन रमतं त्या गोष्टींमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हा. अगदी बरोबर आहे. म्हणजे स्वतःच्या जीवनाचे तुम्ही शिल्पकार व्हा असं म्हणायलाही हरकत नाहीये सर. म्हणजे या ठिकाणी आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. ई सिगारेट हा जो प्रकार आपण सांगत आहात, हल्ली ऐकायला पण येत आहे, पण हा प्रकार टाळण्यासाठी आपण कशा पद्धतीने रुग्णाचं समुपदेशन करता डॉक्टर? आता मी तुम्हाला सांगितलं मॅडम 5 एफ. तसेच काही निकोटीनची भूक असते ज्याला आपण क्रेविंग म्हणतो, तर ती 90 सेकंदात कशी मारायची मी त्याच्याबद्दल काही टिप्स देतो. जसं की डीप ब्रिदिंग एक्सरसाइजेस, म्हणजे 4 ते 5 दीर्घ श्वास घ्यायचे, 5 ते 7 सेकंद थांबायचं आणि 8 सेकंद सोडायचे. नंतर भरपूर पाणी प्यायचं, ड्रिंक वॉटर. नंतर डू समथिंग, मीन्स हातामध्ये काहीतरी पेन धरा किंवा रुद्राक्ष माळा धरा किंवा स्ट्रेस बॉल धरा जर तुम्हाला क्रेविंग असेल तेव्हा, किंवा डिस्ट्रॅक्ट, किंवा तुमचा फोटो पहा, मोबाईल उघडा, तुम्ही ज्याला मानता, जसे की तुमची आई वडील असतील किंवा तुमची मुलं असतील, त्यांच्या फोटोकडे पहा आणि पहा की हे लोक माझ्यासाठीच करतात. अगदी निश्चितच.
आणि काही ड्रग्स पण येतात मॅडम, जसे की निकोटीन गम येतात, निकोटीन गम्स असतात किंवा पट्टी जी 2 मिलीग्राम आणि 4 मिलीग्राम मध्ये उपलब्ध असते. पेशंट किती सिगारेट ओढतो त्यानुसार त्याचा डोस ठरलेला असतो. बरोबर आहे. दुसरी औषधे जसे की ब्युप्रोपियॉन किंवा वर्निक्लिन ही काही औषधे आहेत जे की क्रेविंग, जी पेशंटला क्रेविंग असते सिगारेट ओढण्याची, त्या गोष्टींपासून दूर ठेवते. अच्छा डॉक्टर, ही व्यसनाधीनता भारतातून समूळ नष्ट होण्यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये प्रयत्न सुरूच असतात, पण इथे असं म्हणावंसं वाटतं की जेव्हा आपण स्वतःच्या भविष्याचा विचार करतो त्या ठिकाणी अशा गोष्टी उदयास येतात आणि त्या गोष्टींना आपण बळी जातो, ही किती मोठी शोकांतिका आहे. एक भारतामध्ये राहणारे भारतीय नागरिक असून म्हणजे आपलं एक आद्य कर्तव्य आहे की आपण या गोष्टींमध्ये हातभार लावून हा आजार किंवा ही व्यसनाधीनता दूर करण्यासाठी प्रयत्न करूयात, असं म्हणायला काही हरकत नाहीये. डॉक्टर, सीओपीडी हा आजार संसर्गजन्य आजार आहे काय? नाही मॅडम, हा संसर्गजन्य नाही आहे. अच्छा. पण काही प्रमाणात हेरिडिटरी, जसं की जेनेटिक म्हणतो आपण, जसं की अल्फा 1 अँटीट्रिप्सिन डिफिशियन्सी असेल तर, पण तो फार कमी प्रमाणात सापडतो. अच्छा. तर हा मुख्यतः सिगरेट स्मोकिंग किंवा तंबाखूमुळे हा होणारा आजार आहे. पण त्या व्यक्तीसोबतच घरचे दुसरे जे व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा हा आजार होतो. त्याला आपण, जो व्यक्ती सिगारेट पितो त्याचा धूर तर तो व्यक्ती घेतोच घेतो, त्याची फुफ्फुसं तर निकामी होतातच, त्याच्यासोबतच त्याचे फॅमिली मेंबर्स, जे की त्याची वाईफ असेल, मुलं असतील, आई वडील असतील, त्याचा जो सिगारेटचा धूर त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि त्यांना पण सीओपीडीची लागण होण्याची शक्यता असते. अगदी बरोबर आहे. मग अशी आपण ग्रामीण भागातील स्त्रियांविषयी पण सांगितलं की चुलीवर स्वयंपाक करण्यामुळे त्यांच्या परिवारामधल्या पण लोकांना हा आजार होण्याची समस्या आढळते. आणि इथे आणखीन एक विचारते डॉक्टर, तर डॉक्टर, या आजारासंदर्भात वेळेच्या अभावी शेवटी श्रोत्यांना आमच्या तुम्ही काय मार्गदर्शन किंवा संदेश देणार आहात डॉक्टर? माझा शेवटचा संदेश, जो की वर्ल्ड सीओपीडी दिवस आहे, तो माझा असा संकल्प राहील की मी आणि माझं कुटुंब धुरापासून दूर राहू आणि ज्यांना धाप लागतं, ज्यांना लक्षणे दिसतायत दम्याविषयी, त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावं. कारण श्वास आहे तो जीव आहे. धूर सोडा आणि श्वास जोडा. अगदी बरोबर आहे डॉक्टर. कारण तुमच्या श्वासाची काळजी तुम्हीच घेऊ शकता. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की श्वास किती महत्वाचा आहे. हसत राहा जोपर्यंत आपला श्वास आपण जपू, हो की नाही डॉक्टर? वेळेच्या अभावी डॉक्टर इथे थांबावं लागणार आहे, पण आजच्या या कार्यक्रमाला अनुसरून आपण सिगरेट किंवा जी काही व्यसन एखाद्या व्यक्तीला लागलेलं असतं त्याला याचे दुष्परिणाम काय होतात किंवा किती प्रमाणामध्ये त्याच्या जीवाची हानी होऊ शकते किंवा सगळ्या परिवाराला ह्या गोष्टी किती भोगाव्या लागतात, या सगळ्या गोष्टी आपण खूप सुंदररित्या आमच्या श्रोत्यांना पटवून सांगितलेल्या आहेत डॉक्टर. कारण सीओपीडी हा आजार नेमका किती घातक आहे, यापासून कशा प्रकारे स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे आणि आपणही सुदृढ संपन्न असं आयुष्य कसं जगलं पाहिजे हे आपण आपल्या शब्दांतून आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगितलेलं आहे. डॉक्टर समीर कोटलवार, आपण इथे आलात आणि या विषयाला अनुसरून खूप सारी माहिती आम्हाला दिली, आमच्या असंख्य श्रोत्यांचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी नम्रता वावळे आपले ऋण व्यक्त करते. नमस्कार. नमस्कार मॅडम.